नमस्कार मित्रांनो, सर्वांना वेलकम टू साऊथ गोवा. तर व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट केला कारण की सकाळी लवकर पोहोचलो स्टेशनला. काहीतरी 6:30पर्यंत ट्रेन पोहोचली मडगाव स्टेशनला. मग तिथनं आम्ही स्कूटी रेंट केली आणि डायरेक्ट आलो आहे पालोलिम बीच. पालोलिमला रूम वगैरे घेतली. रूमचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवतो आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट निघालो आहे फिरायला आणि आता चाललो आहे कयाकिंगसाठी आगोंडा बीचच्या पुढे कोला बीच साईड. तर मित्रांनो, पालोलिम आगोंडा बीचच्या मध्ये नाश्ता करायला थांबलेलो. इथे फिश करी म्हणून एक रेस्टॉरंट आहे. खास यूट्यूबर आहेत हॅरी डिलोन म्हणून, त्यांचं रेस्टॉरंट आहे. ते थांबलेलो. आता निघूया आपण. आता पोचलो आपण आगोंडा बीच रोडला आणि समोर आता आपण आहेत आगोंडामध्येच. आणि लेफ्टला आगोंडा आणि राईटला कोला बीचकडे रोड जातो. आपण कोला बीचकडे चाललो आहे. उद्या आपण आगोंडा बीचला येऊ परत. तर चला. तर मित्रांनो, जस्ट पोहोचलोय कयाकिंग करतात त्या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती बोट्स आहेत. आणि हे दादा आहेत, त्यांनी आम्हाला बोट दिलेली आहे. आणि आता आम्ही जातोय पाण्यामध्ये. जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा आले इकडे साऊथ गोव्यामध्ये तर नक्की कयाकिंग करा. ह्या ठिकाणी आम्हाला अगोदर 500 रुपये बोललेले, पण बार्गेनिंग करून 400मध्ये एक बोट दिली. म्हणजे दोघांची 400. आणि आता आम्ही चाललो आहे पुढे. आहेत भरपूर जण. आणि आता सकाळचा टाईम असल्यामुळं थोडे पर्यटक कमी आहेत. संध्याकाळच्या टायमाला भरपूर असतात, पण संध्याकाळच्या टायमाला पाणी कमी असते. बॅकवॉटरचं जे पाणी असतं ते कमी होते. आता भरती असल्यामुळे पाणी जास्त आहे. तुम्ही बघू शकता समोरचा नजारा. अतिशय सुंदर असा नजारा आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही कोला बीच जो आहे त्या ठिकाणी सुद्धा केलेलं, पण त्या ठिकाणी जो हा लगून आहे, पाण्याचा जो एरिया आहे तो एकदम छोटा होता. पण ह्या वेळेस आम्ही इथे केलं कारण की इथे भरपूर मोठा एरिया आहे आणि कयाकिंगसाठी भरपूर स्पेस भेटतो. आणि त्या ठिकाणी आहे ना, गर्दी फार असते. भरपूर बोट्स एकाला एक लागून चालतात, त्याच्यामुळे तिथे काय मजा नाही. अरे किधर घुस रे. आणि इकडे आतमध्ये 4-5 बोटी आहेत. आमच्या पुढे आलेले आहेत ते. आणि कोला बीचला आहे ना, प्राईस भरपूर सांगतात. इकडे आम्ही त्यावेळेस गेलेलो त्यावेळेस 800 रुपये सांगितलेले. 800वरून बार्गेनिंग करून 600पर्यंत देतात ती, पण फक्त अर्धा तास. इथे आम्हाला टाईमचं काही लिमिट सांगितलेलं नाही त्यांनी. ते बोलले की आरामात अर्धा 1 तास आरामात फिरा. 1 तास झाला तरी चालेल. त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. इथून पुढे पण भरपूर लांब आहे, पण आम्ही इथेच टर्न घेतो.
कारण की आपल्याला पुढे पण फिरायला जायचं आहे. अरे निकल रे. चल भाई. मित्रांनो पाहू शकताय जबरदस्त असा एक्सपिरियन्स. समोर एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आणि दोन्ही बाजूने सुंदर अशी नारळीची झाडं, एकदम जबरदस्त. आणि मित्रांनो हे समोर ब्रिज बघताय, हा रोड आगोंडावरनं कोलाकडे जातो. तर त्याच्यामध्ये हे ब्रिज आहे. तर तिथे हे बॅकवॉटर आहे, तिथे हे कायाकिंग होतं. आणि समोर आता आपण चाललो आहे, हा जो समोर जर सरळ स्ट्रेट गेलं तर आपण डायरेक्ट समुद्रामध्ये जाऊ. आणि समोर मी दाखवते तुम्हाला, कारण हा पाठीमागे ब्रिज आहे. जबरदस्त आणि सुंदर असा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. आणि आता तुम्ही आमच्या समोर बघताय, हा जो समुद्र आहे त्याच्या पुढे इथेपर्यंतच हे कायाकिंग करतात. पुढे बीचवर नाही करत. पार्लेन बीचवर करताना पण मी बघितलं पुरात नाही जातात. पण लो टाईट असल्यावर हाय टाईट असल्यावर ते पाण्यात पण उतरून देत नाही. टाईट असल्यावर करतात. तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होता, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.